हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. आपण दिवाळीतल्या फराळाच्या रेसिपीज बघतोय. याच्या आधी चॅनलवर शंकरपाळ्यांचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बेसनच्या लाडवाची रेसिपी बघणार आहोत. छान रवाळ दाणेदार असे बेसनचे लाडू कसे करायचे ते बघूया. मी एका कढईमध्ये पाव पेला वितळलेलं तूप घेतलं आहे. या तुपात मी 5 पेले बेसन भाजायला घेतलं होतं. बेसन मी घरघंटीमधून दळून आणलं होतं. चणा डाळ आपल्याला मंद गॅसवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे, पण ती जास्त लाल करायची नाही आहे. थंड झाल्यावरती चक्कीवरून किंवा घरघंटीमधून दळून आणायची आहे, पण दळायला देताना त्यांना सांगायचं आहे की लाडवासाठी जाडसर बेसन हवं आहे. जाडसर बेसनमुळे लाडू रवाळ दाणेदार तर होतातच, शिवाय ते टाळ्याला चिकटत पण नाहीत. पण एखाद्या वेळेस आपल्याकडे जर जाडसर बेसन नसेल तर मग आपण नॉर्मल जे बेसन वापरतो ते घेतलं तरी चालेल, पण त्याच्यामध्ये मग पाववाटी रवा आपल्याला भाजून घालायला लागेल. रवाळ जर बेसन नसेल तर लाडू कधीकधी घशाला खेपण्याची सुद्धा शक्यता असते. बेसन भाजताना सुद्धा आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो. अगदी मंद गॅसवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. गॅस जर मोठा केला तर बेसन लालसर होऊन करपण्याची शक्यता असते. इथे बेसन भाजायला मला 30 ते 35 मिनिट्स लागले होते. आधी मी पाव पेला तूप घातलं होतं आणि आतासुद्धा मी पाव पेला तूप घातलं आहे, म्हणजे एकूण अर्धा पेला तूप मी बेसन भाजताना घातलं होतं. तूप घातल्यानंतर बेसनच्या थोड्याशा गाठी होतात, तर त्या गाठी मोडत मोडत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. जसं जसं बेसन भाजत येतं तसा तसा त्याचा रंग बदलत जातो. खमंग वाससुद्धा यायला लागतो. जेव्हा खमंग वास यायला लागतो आणि रंग बदलतो तेव्हा समजायचं की आपलं बेसन भाजत आलं आहे. बेसन जाडसर दळलेलं असलं तरी पण मी इथे एक मध्यम आकाराचा चमचाभर बारीक रवा घातला आहे. यामुळे सुद्धा आपले लाडू छान रवाळ होतात. रवा भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे बेसन भाजत आलं की आपल्याला चमचाभर रवा याच्यामध्ये घालायचा आहे. बेसन भाजत आल्यावर आपल्याला ढवळण्याची प्रोसेस जरा फास्ट करावी लागते. पटापट काविलता फिरवत मी इथे बेसन भाजून घेतलं होतं. बेसन छान खमंग भाजून झालं आहे. आता आपल्याला ते 1-1.5 तास थंड व्हायला ठेवायचं आहे. अशा प्रकारे मंद गॅसवर मी हे सगळं बेसन 30 ते 35 मिनटात भाजून घेतलं होतं. 1-1.5 तासानंतर बेसन पूर्ण थंड झालं आहे. आता ह्याच्यात जर काय गाठी वगैरे असतील तर त्या आपण मोडून घ्यायच्या आहेत. गाठी मोडून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चाळलेली पिठी साखर घालणार आहोत. बेसन गरम गरम असताना आपल्याला पिठी साखर घालायची नाही आहे, पूर्ण थंड झाल्यावरच साखर घालायची आहे. मी इथे साखर मिक्सरला लावून चाळून घेतली होती. पिठी साखर चाळून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग लाडू कचकचीत लागतील. 5 पेले बेसनसाठी मला इथे 3 पेले पिठी साखर लागली होती, पण आधी मी फक्त 2च पेले साखर घालून घेतली होती. आपल्याला कितपत गोड लाडू हवे त्याच्याप्रमाणे आपण पिठी साखर कमी किंवा जास्त करू शकतो. 2 पेले साखर घातल्यानंतर मला साखर कमी वाटली, त्याच्यामुळे मी अजून 1 पेला साखर त्याच्यामध्ये घातली होती. बेसन आणि पिठी साखर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही हातांनी छान मिक्स करून घ्यायची आहे. जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे छान दाणेदार असं आपलं लाडवाचं मिश्रण तयार झालं पाहिजे. अशा प्रकारे मिश्रण हातावर घेऊन आपण चेक करू शकतो की त्याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे नाही आहेत ना. 2 पेले साखर घातल्यानंतर मी आधी पाऊण पेला आणि नंतर पाव पेला असा 1 पेला साखर, म्हणजे टोटल 3 पेले साखर घातली होती. मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी अर्धा पेला तूप वितळून घेतलं आहे आणि ते वितळलेलं तूप आपल्याला या मिश्रणात घालायचं आहे. तूपसुद्धा आपल्याला अंदाज घेत घेत घालायचं आहे, कारण मिश्रणात जर तूप जास्त झालं तर लाडू बसतील. म्हणजे ताटात जेव्हा आपण लाडू वळल्यानंतर ठेवतो तेव्हा ते पसरतील. त्याच्यामुळे तूप घालून झाल्यानंतर जेव्हा आपण सगळं मिश्रण मिक्स करून घेतो तेव्हा हातात घेऊन चेक करायचं की आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येतो आहे का. जर वळता येत नसेल, तो जर फसफसत असेल हातात, तर समजायचं की तूप कमी झालं आहे, मग थोडंसं तूप आपण वाढवू शकतो.
हे बघा, अशा प्रकारे मी चेक करत होते की लाडू होतोय का, पण मला तूप थोडं कमी वाटलं, त्याच्यामुळे उरलेलं तूपसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलं होतं. तर टोटल 5 पेले बेसनासाठी मला 3 पेले पिठी साखर आणि 1 पेला वितळलेलं तूप लागलं होतं. बेसनच्या मिश्रणात आपल्याला आवडत असेल तर आपण काजू बदामची पूडसुद्धा घालू शकतो किंवा वेलची पूडसुद्धा घालू शकतो. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपण लाडू वळायला घेणार आहोत. लाडवाला मी वरून मनुका डकवली होती. आपल्याला जर आवडत असेल तर आपण पिस्ता किंवा काजू बदामचे कापसुद्धा वर लावू शकतो. अशा प्रकारे आधी हातात घेऊन लाडू घट्ट बांधून घ्यायचे आणि नंतर दोन्ही हातांनी असा तो गोल करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतले होते. या मिश्रणात 28 लाडू तयार झाले होते. लाडू वळून ताटात जेव्हा आपण ठेवतो तेव्हा 4-5 तास ते सुकायला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच डब्यात भरून ठेवायचे आहेत. बेसनचे लाडू मी तुपात केले होते, पण आपल्याला जर तूप वापरायचं नसेल तर आपण वनस्पती तूप म्हणजे डालडासुद्धा वापरू शकतो. टाळ्याला न चिकटणारे आणि घशालासुद्धा न खेपणारे रवाळ दाणेदार असे आपले बेसनचे लाडू तयार झाले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.